मित्रांनो मोस्ट ऑफ द स्टुडंटला एकच डाऊट येतोय की दादा आमची व्हेरिफिकेशन प्रोसेस जी ती किती दिवस चालेल, म्हणजे ऑनलाईन ई स्क्रुटिनी व्हेरिफिकेशन असेल किंवा फिजिकल स्क्रुटिनी असेल तरी किती दिवस आमची नेमकी चालणार आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर गाईज जेव्हा मी MST CET दिली होती तर नक्की स्टार्टिंगला त्यांचं असं आलं होतं की ॲटलीस्ट 7 ते 8 दिवस समथिंग जे ते 2021ची गोष्ट आहे. ओके 21च्या एंडिंगची. तर या दरम्यान जे ते तेव्हा कोविड वगैरे पण होता म्हणून मोस्ट ऑफ दी लोक प्रिफर करत होते की आपण ऑनलाईनच व्हेरिफिकेशन करू. पण माझ्या घराच्या जवळच कॉलेज, आता इनफॅक्ट मी जिथे उभं आहे त्याच्या एक्झॅक्ट समोरच मला ती कॉलेज दिसते आणि कॉलेज पण नामांकित आहे. तुम्हाला सर्वांना त्या कॉलेजचं नाव माहिती. ओके तर इतकी नामांकित ती कॉलेज आहे. ओके म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांना तरी माहितीच असेल. तर विद्यार्थी मित्रांनो अशी जर नामांकित कॉलेज असेल तर नक्कीच तुम्ही तिथे जाऊन व्हेरिफिकेशन करू शकता. याच्यावर मी डिटेल व्हिडिओ बनवला की ऑनलाईन व्हेरिफिकेशन करायला पाहिजे की ई स्क्रुटिनी करायला पाहिजे. ओके त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये किंवा याच्या मागचाच व्हिडिओ जो आहे तो तुम्ही चेक करा. ओके तिथे तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन भेटून जाईल. तर व्हिडिओच्या म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे की किती दिवस चालतात. तर मी जेव्हा दिली होती ऑलमोस्ट 7 to 8 डेज किंवा 9 डेजचा टाइम पिरियड होता. पण विद्यार्थी मित्रांनो त्यावेळी जे थोडे इश्यू वगैरे आले होते म्हणून डेट एक्सटेंड पण झाल्या होत्या. ऑलमोस्ट मला जे ते 17 ते 18 दिवसांचा टाइम पिरियड समथिंग जो आहे या प्रोसेसमध्ये भेटला होता. ओके तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पण नक्कीच भेटेल. जो पण तुमची फर्स्ट डेट येईल ना त्याच्यापेक्षा ॲटलीस्ट 4 ते 5 दिवस तरी डेट एक्सटेंड होतात. ओके मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी तर खूप जास्त असे एक्सटेंड होणे चालू होऊन गेले होते कारण सर्व्हर इतकं डेंजर प्रॉब्लेम देत होतं. पण आता जे ते नवीन सर्व्हर आहे म्हणून जे ते इंजिनिअरिंगचं वेगळं, फार्मसीचं वेगळं, BSc ॲग्रीचं वेगळं, त्यानंतर जे ते MBA वगैरे हे सगळे CETचे वेगवेगळे पोर्टल आता अवेलेबल आहेत. म्हणून तुमचे रिझल्ट वगैरे, फायनल मेरिट लिस्ट वगैरे सर्व काही टाइम टू टाइम लागतं. ओके विद्यार्थी मित्रांनो आन्सर की पण तुमची टाइम टू टाइम लागली. पण आता जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर एक गेस करायचं किती दिवस चालेल तर ऑलमोस्ट तुम्ही पकडून चला 13 हा एकदम सेफ पिरियड आहे. ओके 13 दिवसांचा तुम्हाला टाइम पिरियड असेल. त्या दरम्यान तुम्हाला फिजिकल असेल, ई स्क्रुटिनी असेल, या दोघी पद्धतीने जी तुमचं व्हेरिफिकेशन करून घ्यायचं. ओके आणि या टाइम पिरियडमध्ये फक्त व्हेरिफिकेशनसाठी गेल्यानंतर थांबून नाही राहायचं. तुम्हाला कॉलेजेस रिसर्च करायचे, कॉलेजची लिस्ट बनवायची आहे. ओके सगळे काही कॉलेजेस फिरून यायचे, त्याची इन्फॉर्मेशन घेऊन सिनियरशी बोलून वगैरे सगळं करायचं आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की दादा ही खूप जास्त हॅक्टिक प्रोसेस, आमच्याकडे इतकी इन्फॉर्मेशन नाही किंवा रिसोर्सेस नाही आहे की सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही एक सोबत पोहोचू शकू किंवा त्यांच्याकडनं इन्फॉर्मेशन घेऊ शकू किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये इतके जास्त आमच्याकडे पैसे नाही किंवा ट्रॅव्हलिंग करायला इतका टाइम पण नाही, तर तुम्ही आपली पर्सनल काउन्सिलिंग घेऊ शकता. ओके या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये आम्ही स्वतः तुमची कॉलेजची लिस्ट डिझाईन करू. त्यानंतर तुम्हाला MST CETचे सगळ्या राऊंडची इन्फॉर्मेशन, ओके सगळे अपडेट्स, त्यानंतर आम्ही स्वतः तुमची पर्सनलाइज लिस्ट बनवून देऊ तुमच्या कॅटेगरी अकॉर्डिंग, तुमच्या रँक अकॉर्डिंग. ओके तुमच्या सिटी जी पण तुम्हाला सांगेल, ओके तुमच्या कॅटेगरी अकॉर्डिंग तुम्ही जे पण सांगाल आम्ही त्यानुसार जे तुमच्यासाठी एक बेस्ट कॉलेजची लिस्ट डिझाईन करू ती तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये टाकायची. ओके त्यानंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलिंगचा गायडन्स, कॅप राऊंडचा गायडन्स, ओके स्पॉट राऊंड, इन्स्टिट्यूट राऊंड, त्यानंतर डॉक्युमेंट्स कोणते लागतात याचा गायडन्स आम्ही प्रोव्हाइड करणार. वेगवेगळे व्हिडिओज, वेगवेगळ्या मीटिंग्स गुगलवर असेल, झूमवर असेल किंवा यूट्यूबवर असेल आम्ही तुमच्यासाठी मीटिंग शेड्यूल करू ते तुम्हाला देऊ. ओके आणि जे पण आमचे पेड मटेरियल असतील जसं की VIP व्हॉट्सअप ग्रुप असेल, कॉलेजचे लिस्ट असतील ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट डिलिव्हर करू. तर गाईज एवढा सगळा कॉम्बो तुम्हाला फक्त 799 रुपीजमध्ये भेटणार आहे. असलमध्ये याची प्राईस जे ते विद्यार्थी मित्रांनो 1499 होती. पण खूप जास्त पालक आणि विद्यार्थ्यांचे मेसेज आल्यानंतर आम्ही याची प्राईस इतकी जास्त ड्रॉप करून टाकली की ऑलमोस्ट जे तुम्हाला 55% ऑलमोस्ट जे ते याच्यामध्ये ड्रॉप देऊन दिला. ओके 45 to 55%. तर याची प्राईस फक्त 799 रुपीज आहे. आणि याच्यामध्ये मी तुम्हाला प्रॉमिस करतो की इतका इफिशियंट रेंजमध्ये किंवा इतका बजेटेड कॉस्टमध्ये तुम्हाला कुठेही काउन्सिलिंग भेटणार नाही. तर नक्कीच एनरोल करा. आम्हाला आमच्या काउन्सिलिंगवर विश्वास आहे कारण की जितके पण लोकांनी आपली काउन्सिलिंग घेतली 100% आपला रिझल्ट आहे, सर्वांना कॉलेज लागली. तर नक्कीच तुम्ही एनरोल करा आणि कॉलेजची लिस्ट हवी असेल तर पुढचा पार्ट व्हिडिओचा नक्की बघा. तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्हाला एक कॉलेजची लिस्ट घ्यावी लागणार आहे आणि त्यामुळे मी तुमचं एक काम इझी केलं विद्यार्थी मित्रांनो, कारण की कॉलेजची लिस्ट फाइंड आउट करणं खूपच मोठा टास्क राहतो. तर आम्ही तुमच्यासाठी एक अशी PDF बनवली ज्यामध्ये तुम्हाला कॉलेजचा सिरियल नंबर बघायला भेटेल, त्यानंतर कॉलेजचं नेम विथ कॉलेजचा कोड. कारण की जेव्हा पण तुम्ही MST CETचे ऑप्शन फॉर्म फिलिंग करता त्या टायमाला तुम्हाला कॉलेजचं नेम जरी टाकलं तरी ते कॉलेज डिस्प्ले होत नाही, तर तुम्हाला कॉलेजचा कोडच टाकावा लागतो. ओके तर तो कोड या PDF मध्ये मेन्शन आहे. त्यानंतर कट ऑफ काय होता मागच्या वर्षी त्या कॉलेजचा ते मेन्शन आहे. त्यानंतर किती पर्सेंटाईलवर ते कॉलेज क्लोज झालं हे मेन्शन आहे. आणि त्यानंतर लोकेशन कोणतं आहे, म्हणजे ते कॉलेज जे आहे ते मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये, नाशिकमध्ये, धुळे, जळगाव कुठल्याही डिस्ट्रिक्टचं किंवा सिटीचं कॉलेज तुम्हाला या PDF मध्ये बघायला भेटेल. ओके ऑलमोस्ट सगळे कॉलेजेस कव्हर्ड आहे. जर तुम्ही या PDFला नीट अनालिसिस कराल तर 99 पर्सेंटाईल पासून तर जर तुम्ही खाली आल विद्यार्थी मित्रांनो तर टोटल 11 पेजेसची PDF आहे तर 2 पर्सेंटाईल पर्यंत. ओके जसं की तुम्ही बघू शकता ही कॉलेज जी ती बीडची लोकेटेड आहे. ओके आणि सर्वात पहिली कॉलेज जी होती ती COEP म्हणजे पुण्याची कॉलेज होती. तर टोटल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या PDF मध्ये जे आहे ते 332 इंजिनिअरिंगचे कॉलेजेस बघायला भेटतील जे या कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट करणार या CET 2025.
तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही पीडीएफ डाउनलोड कराल त्या टायमाला तुम्हाला दोन ऑप्शन रिलीज होतील. ओके, पहिलं ऑप्शन जे ते सिटी वाईज कॉलेज लिस्ट आणि सेकंड ऑप्शन जे ते इंजिनिअरिंग कट ऑफ लिस्ट 2025 ही आपली मेन लिस्ट राहील, जी मी तुम्हाला आता डिस्प्ले करून दाखवली. आणि त्यानंतर अजून एक ऑप्शन आहे सिटी वाईज. ओके, जर तुम्हाला पर्टिक्युलर कॉलेजेस जर टार्गेट करायचे असेल तर हे ऑप्शनवर तुम्ही क्लिक करायचं आहे. त्यावेळेस जे तुम्हाला अहमदाबाद असेल, त्याच्यानंतर अमरावती असेल, अहमदनगर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, धुळे असेल, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, त्याच्यानंतर लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, धुळे, ओके, सातारा, सांगली, सगळे कॉलेजेस A to Z तुम्हाला डिस्ट्रिक्ट वाईज इथे बघायला भेटतील. फॉर एक्झाम्पल जर कोणता कॅन्डिडेट असेल की दादा मला जे ते पुण्याचे कॉलेज पाहिजे, तर तुम्ही फक्त इथे पुणेवर क्लिक करायचं. ओके, पुण्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ही पीडीएफ डिस्प्ले होईल. ओके विद्यार्थी मित्रांनो, आणि इथे तुम्हाला सेम ॲज इट इज जसं मेन पीडीएफ होती त्यानुसार तुम्हाला बघायला भेटेल. इथे पुणे सिटी नाव तुम्हाला दिसेल आणि त्यानंतर कोणत्या कॉलेजचा कट ऑफ किती ते पण तुम्हाला इथे डिस्प्ले होईल. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर टोटल तुम्हाला पुण्याची इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो 57 कॉलेजेस भेटतील. अशाच पद्धतीने सर्व काही तुम्हाला A to Z कॉलेजेस बघायला भेटतील याच पीडीएफ. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मनात नक्कीच प्रश्न पडला असेल की दादा या आम्ही पीडीएफ कशी डाउनलोड करायची. तर जो तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्याचं कमेंट सेक्शन ओपन करायचं विद्यार्थी मित्रांनो, आणि पालक वर्ग जरी बघत असेल तर नीट केअरफुली बघा. ओके, त्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसतो इंजिनिअरिंग कॉलेज लिस्ट. मी एक ऑप्शन पिन केलाय. ओके, एक कमेंट जी पण पिन केली त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं. जसं की तुम्ही क्लिक कराल तो ऑटोमॅटिकली तुम्ही या पेजवर रिडायरेक्ट होऊन जाल विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर इथे तुम्ही बघू शकता पियुष रवींद्र जोशी कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज लिस्ट फॉर अकॅडमिक इयर 2020. तर तुम्हाला इथे वेगवेगळे ऑप्शन बघायला भेटतील विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला काहीच नाही करायचं आहे. मोस्ट सिंपल, सगळ्यात पहिले तुम्हाला इथे तुमचा फोन नंबर जे ते एंटर करायचा. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा ईमेल आयडी पुट करायचा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावर तुम्हाला पीडीएफ हवी आहे. त्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन भेटेल पे ₹100. तर फक्त ₹100 या पीडीएफची कॉस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पेवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, पेवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक ऑप्शन येईल. ओके, तर तुम्हाला हवं असेल की गुगल पेनी पेमेंट करायची तर करू शकता किंवा मोर ऑप्शनवर तुम्ही क्लिक करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, मोरवर क्लिक केल्यानंतर जे पण कन्व्हिनियंट असेल त्या पेमेंट ऑप्शननी तुम्हाला पेमेंट करायची. फॉर एक्झाम्पल मी आता फोन पे करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, पेटीएम किंवा फोन पे सिलेक्ट करून तुम्हाला इथे कंटिन्यूचा ऑप्शन येईल. तर कंटिन्यूवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. कंटिन्यू केल्यावर तुम्हाला जे पण ऍप्लिकेशन असेल त्याच्यावर एक नोटिफिकेशन येईल, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जशी तुमची पेमेंट कन्फर्म होईल इथे तुम्हाला कन्फर्मिंग पेमेंटचा ऑप्शन येईल. ओके, आणि काही सेकंदातच तुमची पेमेंट सक्सेसफुल होईल. त्याच्यानंतर तुम्हाला 2 ते 3 सेकंद थांबायचं विद्यार्थी मित्रांनो, आणि जसे तुम्ही थांबाल तसं तुम्हाला एक पीडीएफवर रिडायरेक्ट केलं जाईल. ओके, जसं की तुम्ही बघू शकता ही ड्राईव्हची लिंक आहे. या पीडीएफ मध्ये तुम्हाला ॲज इट इज मी बोललो की सिटी वाईज कॉलेजची लिस्ट आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेजची लिस्ट बघायला भेटेल. तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून जी पण लिंक हवी आहे किंवा जी पण सिटीची कॉलेज हवी ती तुम्ही बघू शकता. मेन लिस्ट तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेज लिस्टमध्ये बघायला भेटेल, जो सेकंड ऑप्शन, आणि सिटी वाईज पाहिजे असेल तर फर्स्ट ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि पेमेंटची रिसिप्ट पण तुमच्या मेलवर डिलिव्हर होऊन जाईल. तर या पीडीएफ मध्ये तुम्हाला सर्चचा पण ऑप्शन भेटून जाईल विद्यार्थी मित्रांनो. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला फक्त नाशिकचे कॉलेजेस हवे असतील तर फक्त नाशिक टाईप करून सर्च करायचं आहे. तर नाशिकचे ओव्हरऑल 35 कॉलेजेस तुमच्या समोर शॉर्ट लिस्टिंग तुमच्या समोर येईल. तर त्यानुसार तुमची जे पण पर्सेंटाईलवर कॉलेज लागणार असेल तर तुम्ही इथून शॉर्टलिस्ट करू शकता. तर लिंक तुम्हाला कमेंट सेक्शन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. पेमेंट करून तुम्ही पीडीएफ नक्कीच डाउनलोड करू शकता.